आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. रीना सोबत फोनवर बोलून झाल्यानंतर थोडा वेळ दूरवाने तिथेच वॉक केला. हे शिवा भाऊजी का नाही आले अजून? ती इकडून तिकडे फेऱ्या मारत विचार करत होती. सत्यजितला फोन करून विचारावं तर तो आधीच तिच्यावर रागावून गेला होता. त्यामुळे आपण डायरेक्ट शिवालाच फोन करून बघावं असा विचार करून तिने त्याला फोन लावला. 1-2 रिंग गेली पण फोन कोणी उचलला नाही. तो तिकडे अगदी शांतपणे झोपला होता. तेवढ्यात तारा त्याच्यासाठी ब्लॅक टी घेऊन बाहेर आली. फोन त्याच्या खिशात होता आणि तो कंटिन्यू वाजत होता. कदाचित त्याच्या घरून फोन असेल असा विचार करून तिने ट्रे बाजूला ठेवला आणि त्याला आवाज दिला. सर सर उठा, तुमचा फोन वाजतोय, ती त्याला हलवत म्हणाली. तेव्हा कुठे त्याने डोळ्यांची उघडझाप करत तिच्याकडे पाहिलं. तू इथे काय करतेय? तो तिला बघून आश्चर्याने म्हणाला. सर मी इथेच राहते, तुम्ही माझ्या घरी आहात, तिने उत्तर दिलं. तसं तो पटकन उठून बसला. आपण असं आपल्या पीएच्या घरात झोपणं बरोबर नाही याची जाणीव होताच तो उठून उभं राहायला लागला. पण तेवढ्यात त्याला पुन्हा चक्कर आली आणि तो परत खाली बसला. आई ग, तो डोक्याला गच्च पकडत म्हणाला. पूर्ण हॉल त्याच्या भोवती गरगर फिरल्यासारखं त्याला वाटत होतं. त्यात पुन्हा त्याचा फोन वाजू लागला. नक्कीच भाईचा फोन असेल असा विचार करून त्याने एका हाताने डोकं पकडलं आणि दुसऱ्या हाताने खिशातून मोबाईल काढला. पण स्क्रीनवरचं नाव बघताच त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण आज पहिल्यांदाच त्याच्या मोठ्या वहिनीने त्याला फोन केला होता. नंबर तर दोघांकडेही होता, पण अजून तरी त्यांनी एकमेकांना फोन केला नव्हता, कारण तशी गरजच पडली नव्हती. त्याने फोन रिसीव्ह केला आणि कानाला लावत म्हणाला, हॅलो. तो म्हणाला, हॅलो, कुठे आहात तुम्ही? 10 वाजत आलेत, घरी कधी येणार आहात? तिने पटापट प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तिच्या आवाजातली काळजी बघून तोही क्षणभर स्तब्ध झाला. अगदी काही सेकंदांपूर्वी त्याला खरंच त्याच्या आईची आठवण येत होती आणि नकळतपणे तोंडातून आई ग असं सुद्धा निघून गेलं होतं. आणि तितक्यात वहिनीचा फोन आला होता. वहिनी, मला यायला थोडा उशीर होईल, त्याने अडखळत उत्तर दिलं. तुमचा आवाज का असा येतोय? तब्येत बरी नाहीये का? ती म्हणाली. तसा तो स्तब्ध झाला. हे जर एक वेळ अक्का म्हणाली असती तर तो समजू शकत होता, पण आपल्या फक्त आवाजावरून वहिनीने आपल्याला बरं नाहीये हे कसं काय ओळखलं याचं त्याला थोडं आश्चर्य वाटलं. मला थोडी ऍसिडिटी झालीये आणि चक्कर पण आली होती, म्हणून मी माझ्या असिस्टंटच्या घरी आहे, पण आता मी निघतोय, बरं वाटतंय मला, तो कसं बसं म्हणाला. पण खरं तर त्याचे डोळे आपोआप झाकत होते. त्याची अवस्था बघून ताराने लगेच त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. तिच्या अशा वागण्याचा त्याला खूप राग आला, पण तोपर्यंत तिने बोलायला सुरुवात पण केली होती. हॅलो मॅम, मी तारा, शिवराज सरांची असिस्टंट. ते खोटं बोलतायत, त्यांना अजिबात बरं नाहीये. सकाळी अनलिमिटेड मिसळ खाण्याचा हा परिणाम झालाय. वरतून त्यांनी दुधाचा चहा पण पिलाय, त्यामुळे आता त्यांना खूप ऍसिडिटी झालीय, चक्कर पण येते. तुम्ही प्लीज एखाद्या ड्रायव्हरला पाठवता का? कारण या अवस्थेत ते ड्राईव्ह करू शकणार नाहीत, तारा म्हणाली. पण शिवाला मात्र तिचा खूप राग आला. तसं त्याने पटकन तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत दुर्वाला म्हणाला,
हॅलो वहिनी, अगं तू काहीच ऐकू नकोस हिचं. मी एकदम व्यवस्थित आहे आणि आता निघतोच आहे. तू कोणालाच पाठवू नकोस. तो पटापट बोलून गेला. पण जसं त्याला कळलं की तो वहिनीला अरे तुरे करून बोललाय, तसा तो परत शांत झाला. आय एम सॉरी वहिनी, तो बोलला. पण पलीकडून मात्र शांतता होती. माफी हवी असेल तर आता जिथे आहात तिथेच थांबायचं. मी येते तुम्हाला न्यायला. आणि हो, जोपर्यंत मी ड्रायव्हरला घेऊन तिथे येत नाही तोपर्यंत तिथून हलायचं नाही. आता फोन त्या मुलीकडे द्या, मला तिला ऍड्रेस विचारायचा आहे. दुर्वा इतक्या हक्काने त्याच्यावर ओरडली की तो शांतच झाला. त्याने कानाचा फोन काढून तिच्या हातात दिला. तारा मात्र एखादं युद्ध जिंकल्याचा आवणत त्याच्याकडे बघत होती. आणि तो मी तुझ्याकडे नंतर बघतो अशा अर्थाने तिच्याकडे बघत होता. ताराने फोन घेतला आणि कानाला लावला. पलीकडून दुर्वाने तिचा ऍड्रेस विचारून घेतला आणि फोन ठेवून दिला. सर, तुमचा फोन, ती बत्तीशी दाखवत त्याच्याकडे बघून म्हणाली. तसं त्याने हिसक्याने तिच्या हातातून फोन काढून घेतला. मिस सितारा, शिवा म्हणाला. फक्त तारा सर, ती बेफिकीरपणे म्हणाली. जे काय असेल ते. हे बघ, तू तुझ्या लिमिटमध्ये राहा. उगीच माझ्या डोक्यावर बसायला जाऊ नकोस, कारण माझं डोकं जर फिरलं ना तर उद्याच्या उद्या मी तुझ्या हातात तुझं टर्मिनेशन लेटर प्रिंट मारून ठेवेन. समजलं का? तो खूप रागात तिच्याकडे बघत म्हणाला. ओके सर, समजलं. हे घ्या, जोपर्यंत तुमची वहिनी येत नाही तोपर्यंत तुम्ही हा ब्लॅक टी प्या, म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. ती एकदम शांततेत म्हणाली. नकोय मला. तो पुन्हा खाली बसत डोक्याला हात लावत म्हणाला. 1 मिनिट सुद्धा तिथे थांबायची इच्छा नव्हती त्याची. पण आता वहिनीने सांगितलंय म्हणून ती येईपर्यंत त्याला तिथे थांबावंच लागणार होतं. तो डोक्याला हात लावून बसला होता. ते बघून ती पण त्याच्या शेजारी बसली आणि तिने परत त्याच्या समोर तो चहाचा कप पकडला. नकोय मला, तुला सांगितलेलं कळत नाही का? तो रागात तिच्याकडे बघून बोलतच होता की तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की ती एकदम त्याच्या शेजारीच बसलेली आहे. थोड्या वेळापूर्वी रागात त्याने तिच्याकडे नीट पाहिलं नव्हतं, पण आता त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. ऑफिसमध्ये एकदम काकूबाई सारखी येणारी ती आता थोडी वेगळीच दिसत होती. एकदम स्टायलिश नाईट ड्रेस घातलेली, केस वरती बांधलेले आणि एक सिंपल स्टिक अडकवलेली होती. मेकअप काहीच नव्हता, पण तिच्या त्या फक्त थोड्याशा लुक चेंज करण्याने सुद्धा ती एकदम वेगळीच जाणवली. त्यात ती एकदम जवळ बसलेली होती आणि त्याच्याकडे एक टक बघत होती. आधीच मुली हा त्याचा वीकनेस होता, त्यात तिच्या अशा जवळ बसल्याने तो थोडा बेचैन झाला. सर, थंड होईल, ती एक टक त्याच्याकडे बघत म्हणाली. काय? त्यानेही तिच्या डोळ्यात बघत विचारलं. चहा, तिने उत्तर दिलं. तिने त्याचा हात हातात घेतला आणि कप त्याच्या हातात दिला. सर, घ्या ना, ती परत त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. काय? तो परत तिच्या डोळ्यात हरवत म्हणाला. मूर्ख कुठला, चहा दिलाय, मग चहा बद्दलच बोलणार ना मी. कूल डाऊन तारा, कूल डाऊन. रागवून काही होणार नाहीये. याच्याशी गोड बोलूनच काम करून घ्यावं लागणार आहे, ती मनातच स्वतःला समजावत म्हणाली. तिने त्याच्यावर नजर टाकली तर तो एखाद्या भ्रमिष्ठासारखा तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. डोकं दुखतंय म्हणे याचं, पोरींना ताडायला सांगा, तिथे काही दुखणार नाही. याच्या जागी दुसरा असताना तर आता याच सोफ्यावर त्याची समाधी बांधली असती. ठरकीस आला. ती मनातच त्याला शिव्या घालू लागली. तो मात्र सगळं भान विसरून तिच्याकडे बघत होता. शेवटी तो काही चहा पित नाही हे बघून तिने त्याचा दुसरा हात पकडला आणि त्याचं एक बोट त्या गरम चहात बुडवलं. आई ग!
तो लगेच बोट बाजूला घेत म्हणाला. आता तो चांगला शुद्धीवर आलेला होता. चहा थोडा थंड झालाय वाटतं, गरम करून आणू का? ती एकदम भोळा भाबडा चेहरा करून म्हणाली. काही गरज नाही, गरमच आहे. आता तो कप त्याने तोंडाला लावला, कारण ही काय आपल्याला चहा पिल्याशिवाय सोडणार नाही हे त्याला कळून चुकलं होतं. एक सिप पिल्यानंतर त्याचे डोळे मात्र आपोआप बंद झाले, कारण त्याला एकदम रिलॅक्स वाटू लागलं. ब्लॅक टी आणि कॉफी या दोनच गोष्टी तिला अगदी उत्तम प्रकारे जमत होत्या. तो शांतपणे चहा पिऊ लागला. तितक्यात दाराची बेल वाजली. तारा उठली आणि तिने दरवाजा उघडला, तर बाहेर एक माणूस हातात डबा घेऊन उभा होता. तारा मॅडम, तुम्हीच का? त्या माणसाने विचारलं. हो, मीच. मावशीने पाठवला ना डबा? तिने विचारलं. हो, असं म्हणत त्या माणसाने डबा तिच्या समोर पकडला. डबा देऊन तो माणूस तिथून निघून गेला. सर, मला वाटतं तुम्ही थोडं खाऊन घ्यावं, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणू का ताट करून? तिने त्याला विचारलं. नो थँक्स, तो कोरडेपणाने म्हणाला आणि संपलेला चहाचा कप त्याने खाली ठेवला. त्यानंतर तिनेही त्याला आग्रह केला नाही, कारण घरी गेल्यानंतर का होईना तो जेवेलच हे तिला माहित होतं. हे घर तुझं आहे? त्याने घरावर नजर टाकत विचारलं. नाही, मी इथे रेंटने राहते, तिने उत्तर दिलं. मग तुझी फॅमिली? तो म्हणाला. याला काय करायचेत नसत्या चौकशा? तिने मनातच म्हटलं. पुणे, माझी फॅमिली पुण्यात असते, तिने मनातला राग गिळत उत्तर दिलं. मग तू इकडे का आलीस? तुला पुण्यात पण जॉब मिळाला असता की? त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं. मला पण काही हौस नव्हती, तुझ्या भावानेच आणलंय मला इथे तुला सरळ करण्यासाठी. एका क्षणासाठी तर हे असं बोलून टाकावं असा विचार तिच्या मनात आला होता. सर, मला वाटतं हा माझा पर्सनल मॅटर आहे. मी कुठे जॉब करायचा, काय करायचं याबद्दल कुणाला काही सांगणं मला गरजेचं वाटत नाही, तिने शांतपणे उत्तर दिलं. पण तिचं ते उत्तर त्याला खूप रूढ वाटलं. ओ रिअली? मग तू का दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टींमध्ये नाक खुपसतेस? मी चहा घ्यायचा की नाही, मी काय खायचं हा माझा पर्सनल मॅटर आहे. तू तुझं काम प्रोफेशनल गोष्टींपुरतीच मर्यादित ठेव. त्याने पण तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं. सर, पीएचं काम असतं बॉसच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं, ती म्हणाली. तू मला रूल शिकवू नकोस, ओके? तुझं जे काही काम असेल ते फक्त ऑफिस आवर्स पुरती आहे. इतर वेळी माझ्यावर असा रुबाब गाजवायचा नाही, समजलं? चल, आता चुपचाप माझ्या गाडीची चावी दे, तो तिच्यावर रागवत म्हणाला. सर, मी तुमच्यावर कुठलाही रुबाब गाजवलेला नाहीये. समजा तुम्ही कुठे धडकला असता आणि तुम्हाला काही झालं असतं तर सगळे लोक प्रश्न विचारायला माझ्याकडे आले असते. माझं करिअर आत्ता कुठे सुरू झालंय, तुमच्यामुळे मला ते लगेच संपवायचं नाहीये, म्हणून मी इथे थांबण्यासाठी तुम्हाला आग्रह केला. इनफॅक्ट इथे या असं मी म्हणाले नव्हतेच. तुम्ही मला सोबत नेलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्ही खूप हट्टी आहात, त्यामुळे मला हा मार्ग वापरावा लागला. बोलताना तिच्या चेहऱ्यावर एकदम शांत एक्सप्रेशन्स होते. तिच्या हिमतीची खरंच त्याला दाद द्यावीशी वाटत होती. मीन्स नवीन असून सुद्धा ज्या प्रकारे प्रत्येक वेळी ती त्याला भिडत होती त्या गोष्टीसाठी तर तो तिला नक्कीच अप्रिशिएट करणार होता, पण मनातल्या मनात. तो तिला काही उत्तर देणारच होता, तितक्यात पुन्हा बेल वाजली. ताराने जाऊन दरवाजा उघडला तर समोर दुर्वा उभी होती. नेमकं शिवाने पण मागे वळून तेव्हाच पाहिलं,
पण दारात उभ्या असलेला दुर्वाला बघून तो भयंकर शॉक झाला. शिवा भाऊजी, आता कसं वाटतंय तुम्हाला? ती सरळ आत येत म्हणाली. पण तो मात्र अजूनही गोंधळलेले एक्सप्रेशन्स देऊन तिच्याकडे बघत होता. त्याच्या एक्सप्रेशन्स कडे बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आज तिने माईची साडी घातली. तशी ती थोडी शांत झाली आणि त्याच्या एक्सप्रेशन्सना निरखू लागली. मी ठीक आहे वहिनी, तुम्ही इथे यायची गरज नव्हती, मी आलो असतो. तो कसा बसा स्वतःला सावरत म्हणाला. पण त्याच्या मनात तो काय फील करत होता हे सध्या फक्त तोच सांगू शकत होता. इट्स ओके, तुम्ही आहात ना ठीक, मग झालं तर. तिनेही शांततेत उत्तर दिलं. निघायचं का मग आता? त्याने विचारलं. हो. सॉरी, मी तुझं नाव विसरले. काय नाव म्हणालीस? दुर्वा ताराकडे बघून म्हणाली. तारा, तिने उत्तर दिलं. तारा, थँक्यू सो मच. एक एम्प्लॉई म्हणून तो तुझं काम अगदी चोख केलंयस. दुर्वा ताराकडे बघून हलकीशी स्माइल करत म्हणाली. तुम्ही सत्यजित सरांच्या वाईफ का? तारा अनावधानाने बोलून गेली. पण तिच्या तोंडून सत्यजितचं नाव ऐकून शिवाच्या भुवया मात्र उंचावल्या गेल्या. तुला भाईबद्दल कसं माहित? त्याने तिच्यावर नजर रोखत विचारलं. तेव्हा कुठे तिला तिची चूक लक्षात आली. ऍक्च्युली कंपनी जॉईन करण्याआधी मी पाटील इंडस्ट्रीची सगळी माहिती काढली होती. सत्यजित सर सीईओ आहेत, त्यांना कोण ओळखत नाही. आणि शिवराज सर तुम्हाला वहिनी म्हणाले, म्हणून मला असं वाटलं की तुम्हीच कदाचित सरांच्या वाईफ असाव्या. ताराने स्पष्टीकरण दिलं. हो, मीच मिसेस दुर्वा सत्यजित पाटील. दुर्वाने उत्तर दिलं. मॅम तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी कॉफी करते. तारा तिच्याशी इतक्या नम्रपणे बोलली की शिवा तिच्याकडे पाहतच राहिला. ही भवानी फक्त मलाच वेगळी ट्रीटमेंट देते की काय? तो मनातच म्हणाला. नो थँक्स, खूप उशीर झालाय, आम्हाला आता घरी जावं लागेल. दुर्वाने हसतच उत्तर दिलं. ओके. मग तिने सुद्धा जास्त आग्रह केला नाही. निघायचं? दुर्वा शिवाकडे बघून म्हणाली. हो. तारा, माझ्या गाडीची चावी दे. शिवा ताराकडे बघून म्हणाला. पण हे ऐकून दुर्वाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मात्र लगेच बदलले. येस सर, असं म्हणत ताराने त्याच्या गाडीची चावी आणली आणि त्याच्यासमोर पकडली. दुर्वाच्या चेहऱ्यावरचा प्रश्न ताराने लगेच ओळखला. तशी ती म्हणाली. ते सरांना मगाशी चक्कर आली होती ना, त्याच गडबडीत चावी खाली पडली, म्हणून मी सांभाळून ठेवली. तिने हसत उत्तर दिलं. पण शिवा मात्र तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला. चालाक लोंबडी, खोटं बोलण्यात ही माझ्या 2 पावलं पुढे आहे. तो मनातच म्हणाला. थँक्स. दुर्वाने पुन्हा एकदा तिचे आभार मानले आणि ते दोघेही तिथून निघाले. जाता जाता शिवाने एकदा मागे वळून पाहिलं तर ती दारातच उभी राहून हात वर करून त्याला टाटा करत होती. ही पोरगी दिसते तशी नक्कीच नाहीये, हिच्यापासून थोडं सावध राहावं लागणार आहे. 3 महिने कसं बसं काढून मी हिला फायर करणार म्हणजे करणार. शिवाने मनातच पुढचा प्लॅन आखला. त्याच्या कंपनीच्या पॉलिसीनुसार निदान 3 महिने तरी तो तिला काढू शकत नव्हता. त्यानंतर तिचा परफॉर्मन्स बघून तो ऍक्शन घेऊ शकत होता. त्यामुळे निदान 3 महिने तरी शांत राहण्यावाचून त्याच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. ते दोघे गेल्यावर ताराने दरवाजा बंद केला आणि स्वतःशीच म्हणाली. माझा तर खरंच विश्वास बसत नाहीये की हा नमुना सत्यजित सरांचा भाऊ आहे. जर दोघांचे डोळे आणि फेस स्ट्रक्चर सारखे नसते ना,
तर मी कधीच या गोष्टीवर विश्वास ठेवला नसता की दोघं सख्खे भाऊ आहेत. मीन्स मी सरांबरोबर कितीही रूढ बोलले, पण तरीही ते नेहमी माझ्याशी किती शांतपणे बोलतात. प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित समजावून सांगतात. आणि हा एक खादाड बोका, याचा कुठल्याच गोष्टीवर कंट्रोल नाहीये, ना खाण्यावर ना बोलण्यावर. एकदा सुटला की सुटला. ब्लडी इडियट. आय स्वेअर, आता तर मला ही पैस काहीही करून जिंकावी लागणार आहे. कारण जर हरले तर या नमुन्याशी मला लग्न करावं लागेल. आणि याच्याशी लग्न करायचं, या विचारानेच तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. त्यामुळे निदान त्याच्यापासून पिछा सोडवण्यासाठी का होईना आता तिला पैस जिंकावीच लागणार होती. तिने मनातले सगळे विचार झटकले आणि स्वतःसाठी प्लेट बनवून आणली. तिला आता प्रचंड भूक लागली होती. त्यात आज तिला घरचं जेवण मिळालं होतं. त्यामुळे तिने मनातले सगळे विचार बाजूला झटकून जेवण करण्यावर कॉन्सन्ट्रेट केला. इकडे मन्या, दिघ्या आणि सत्यजित तिघेही खूप दिवसांनंतर रंकाळ्यावर भेटले होते. सत्यजित एका मागोमाग एक सिगरेट फुकत होता आणि दिघ्या आणि मन्या दोघेही त्याच्या दोन्ही बाजूने उभं राहून फक्त त्याच्या सिगरेट मोजत होते. दिघ्याने मन्याला डोळ्यांनीच भाऊला काय झालं असा इशारा केला, ज्यावर मन्याने खांदे उडवत मला नाही माहित असं उत्तर दिलं. भाऊ, काय झालं? तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय. शेवटी मन्याने हिम्मत करून विचारलं. आपल्याला एका माणसाला शोधायचंय. हातातली सिगरेट खाली फेकत तो हवेत धूर सोडत म्हणाला. अहो, एवढंच ना, शोधू की. तुम्ही त्याचं नाव आणि हुलिया सांगा. 2 दिवसात त्याची अख्खी कुंडली काढून आणतो बघा. दिघ्या एकदम कॉन्फिडन्सने पुढे येत म्हणाला. सेव्हियरला शोधायचंय आपल्याला. सत्यजित समोरच्या पाण्यावर लक्ष केंद्रित करत म्हणाला. सेव्हियर असं कुठे नाव असतं का? याच्या आई बापाला नीट नाव सुचलं नाही का? दिघ्या डोकं खाजवत म्हणाला. भाऊ, तो ख्रिश्चन आहे का? मध्येच मन्याने विचारलं. तसं सत्यजितने मान फिरवत त्याच्याकडे पाहिलं. बरं, ते जाऊ द्या. तो दिसायला कसा आहे? दिघ्या पुढची परिस्थिती लक्षात घेत म्हणाला. नाही माहित, पण तो नक्कीच माझ्यापेक्षा हँडसम असणार. सत्याने उत्तर दिलं. काय बोलता भाऊ? तुमच्यापेक्षा देखणा पुरुष मी आजपर्यंत पाहिलाच नाही. तुम्हाला माहितीये, आमच्या गल्लीतल्या सगळ्या पोरी तुमच्यावर फिदा आहेत. आणि मी तुमचा खास माणूस आहे म्हणून मला पण गल्लीत खूप रिस्पेक्ट आहे. दिघ्या शर्टाची कॉलर उडवत म्हणाला. सगळ्या पोरी म्हणजे तुझी चंद्रा पण भाऊवर फिदा असेल ना? मध्येच मन्या म्हणाला. तसं दिघ्या खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे बघू लागला. जर तिला माझ्यापेक्षा जास्त तो आवडतो म्हणजे तो नक्कीच माझ्यापेक्षा जास्त देखणा असणार. सत्यजित मनात सेव्हियरची आकृती निर्माण करत म्हणाला. पण अजूनही क्लिअर चित्र त्याच्यासमोर उभं राहत नव्हतं.